हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीमधले मीनिंग. वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याचे सुद्धा मराठीमध्ये मीनिंग बघूया आपण. मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ते बघायची आहे आणि त्याचे सुद्धा मराठीमध्ये मीनिंग बघूया. आणि इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट आहे आपला आजचा वर्ड, तो आहे इचेलॉन. ECHELON. इचेलॉनचं काय मीनिंग आहे तर अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन, अ प्रोफेशन ऑर सोसायटी. म्हणजेच ऑर्गनायझेशन मधलं, प्रोफेशन मधलं किंवा सोसायटी मधलं एखादा स्तर किंवा पातळी, त्याला काय म्हटलं जातं, इचेलॉन असं म्हटलं जातं. ओके, एखादा रँक. ओके, लेवल ऑर रँक. लेवल ऑर रँक म्हणजे काय होतं, स्तर किंवा पातळी, त्याला म्हटलं जातं इचेलॉन. मराठीमध्ये काय होतं मग इचेलॉनचं मीनिंग, स्तर, पातळी किंवा समकालीन. तर इचेलॉन म्हणजे होतं स्तर, पातळी किंवा समकालीन. म्हणजेच काय, लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन, प्रोफेशन किंवा सोसायटी मधलं. सिनोनिम्स आहेत कॅटेगरी, ग्रुपिंग, रेप्यूट, क्वालिटी आणि एमिनन्स. आणि अँटोनिम्स आहेत इनसिग्निफिकन्स, लोलीनेस आणि अनइम्पॉर्टन्स. परत एकदा बघूया इचेलॉन म्हणजे काय होतं. सो त्याचं मीनिंग आहे अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन, अ प्रोफेशन ऑर सोसायटी. म्हणजेच काय होतं, स्तर, पातळी किंवा समकालीन. सिनोनिम्स आहेत कॅटेगरी, ग्रुपिंग, रेप्यूट, क्वालिटी आणि एमिनन्स. आणि अँटोनिम्स आहेत इनसिग्निफिकन्स, लोलीनेस आणि अनइम्पॉर्टन्स. युजेस बघा, एकदा तुम्ही वाचून घ्या आणि त्याचं सेंटेन्सचं मीनिंग काय होतं मराठीमध्ये ते सुद्धा स्वतःच्या मनाने तयार करून बघा. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इश्च्यू. इश्च्यूचं काय मीनिंग आहे तर टू शन ऑर शाय अवे फ्रॉम. म्हणजेच काय होतं, जाणून बुजून टाळणे किंवा सोडून देणे, त्याला म्हटलं जातं इश्च्यू. तर मराठीमध्ये काय होतं याचं मीनिंग, जाणून बुजून टाळणे किंवा सोडून देणे, दूर राहणे, आणखी म्हटलं जातं त्यागणे. ओके, सो इश्यू म्हणजे काय होतं, त्याचं मीनिंग आहे टू शन ऑर शाय अवे फ्रॉम. म्हणजेच जाणून बुजून टाळणे, सोडून देणे, दूर राहणे किंवा त्यागणे. सिनोनिम्स काय आहे त्याचे, इवेड, शन, इल्यूड, बॉडी स्विर्व्ह, गेट आउट ऑफ, हेज, चीट आणि फज. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्स्पिक्युअस, एम्ब्रेस, फेस, कीप, लाईक, लव, मीट, इंडल्ज इन. ओके, परत एकदा बघूया आपण काय आहे इश्यूचे सिनोनिम्स, अँटोनिम्स. सिनोनिम्स आहेत इवेड, शन, इल्यूड, बॉडी स्विर्व्ह, गेट आउट ऑफ, हेज, चीट आणि फज. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्स्पिक्युअस, एम्ब्रेस, फेस, कीप, लाईक, लव, मीट आणि इंडल्ज इन. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे इमिडिएसी. IMMEDIACY. इमिडिएसीचं मीनिंग आहे फिलिंग द क्वालिटी ऑफ ब्रिंगिंग वन इनटू डायरेक्ट अँड इन्स्टंट इन्व्हॉल्वमेंट विथ समथिंग, गिव्हिंग राईज टू अ सेन्स ऑफ अर्जन्सी ऑर एक्साइटमेंट. म्हणजे काय होतं तर तातडीने, त्वरित किंवा तात्काळ, त्याला म्हटलं जातं इमिडिएसी. ओके, सेन्स ऑफ अर्जन्सी ऑर एक्साइटमेंट म्हणजे काय होतं, एकतर तात्काळपणे, त्वरित किंवा तातडीने. मराठीमध्ये काय होतं मग याचं मीनिंग इमिडिएसीचं, तात्काळता, त्वरितता आणि तातडीने. सिनोनिम्स आहेत प्रोपिंक्विटी, विसिनिटी, एमिनन्स, जेक्स्टापोजिशन, विसिनेज, ऍडजेसन्सी आणि क्लोजनेस. आणि अँटोनिम्स काय आहेत तर हिंडरन्स, रेस्ट, स्लोईंग आणि स्टॉपेज. परत एकदा बघूया आपण इमिडिएसीचे काय मीनिंग आहे, मराठीमध्ये काय मीनिंग आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सो इमिडिएसी म्हणजे काय होतं, फिलिंग द क्वालिटी ऑफ ब्रिंगिंग ऑन इनटू डायरेक्ट अँड इन्स्टंट इन्व्हॉल्वमेंट विथ समथिंग, गिव्हिंग राईज टू अ सेन्स ऑफ अर्जन्सी ऑर एक्साइटमेंट. म्हणजेच काय होतं, तात्काळता, त्वरितता किंवा तातडीने. सिनोनिम्स आहेत इमिडिएसीचे
प्रोपिंक्विटी, विसिनिटी, एमिनन्स, जक्स्टापोजिशन, विसिनेज, ॲडजसन्सी आणि क्लोजनेस. आता जसं मी हे सांगितलेलं आहे यांच्या बरोबर तुम्ही प्रोनाउन्स मी कसं केलेलं आहे ते सुद्धा एकदा बघून घ्याल. ओके, आणि कसं प्रोनाउन्स करायचं ते तुम्हाला सुद्धा समजून जाईल की त्या वर्डला कसं प्रोनाउन्स करायचं आहे. अँटोनिम्स काय आहेत तर हिंड्रन्स, रेस्ट, स्लोईंग आणि स्टॉपेज. नेक्स्ट वर्ड आहे व्रिगलिंग, WRIGGLING. व्रिगलिंगचं मिनिंग आहे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर टू इन्सर्ट ऑर इंट्रोड्यूस इन अ स्टेल्दी वे. म्हणजेच काय करणे, एकतर मुरगळणे किंवा वळवळणे, त्याला म्हटलं जातं व्रिगलिंग. सिनोनिम्स मराठीमध्ये बघून घेऊ आपण एकदा. व्रिगलिंग म्हणजे काय होतं, मुरगळणे आणि वळवळणे, याला म्हटलं जातं व्रिगलिंग. सिनोनिम्स आहेत वाइंडिंग, इन्फिल्ट्रेटिंग, इन्सिनेटिंग, प्रोवोकिंग डाऊट, वर्किंग इन, एजिंग, इंजेक्टिंग आणि इन्सर्टिंग. काय आहे परत एकदा तुम्हाला सांगते. सिनोनिम्स काय आहेत व्रिगलिंगचे, वाइंडिंग, इन्फिल्ट्रेटिंग, इन्सिनेटिंग, प्रोवोकिंग डाऊट, वर्किंग इन, एजिंग, इंजेक्टिंग आणि इन्सर्टिंग. सिनोनिम्स बघूया आपण व्रिगलिंगचे काय आहेत. सिनोनिम्स आहेत अँटोनिम्स आहेत ॲक्सेप्टिंग, कन्फ्रंटिंग, ॲडमिटिंग आणि रिअलायझिंग. हे आहेत व्रिगलिंगचे अँटोनिम्स. काय आहेत, ॲक्सेप्टिंग, कन्फ्रंटिंग, ॲडमिटिंग आणि रिअलायझिंग, हे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये फर्स्ट वर्ड आहे हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशनचं मिनिंग आहे अन इमेज विदाउट ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. म्हणजेच काय होतं, हॅल्युसिनेशन. आणि हॅल्युसिनेशन म्हणजे काय होतं तर मराठीमध्ये हॅल्युसिनेशनला म्हटलं जातं भ्रम होणे. म्हणजेच तिथे एखादी वस्तू नाही, आपण आपल्याला वाटत आहे की तिथे आहे, तिथून कोणीतरी पास झालेलं आहे असं आपल्याला कधी कधी वाटत असतं, पण तिथून कोणीच गेलेलं नसतं. म्हणजे काय झालेलं आहे, आपल्याला भ्रम झालेला आहे. म्हणजे काय, हॅल्युसिनेशन आपल्याला झालेलं आहे. सो त्याला काय म्हटलं जातं, हॅल्युसिनेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला भ्रम म्हणून. सो मराठीमध्ये काय होतं, भ्रम म्हणजे हॅल्युसिनेशन म्हणजे भ्रम किंवा समोर नसलेले दिसणे किंवा ऐकू येणे, याला म्हटलं जातं हॅल्युसिनेशन. नेक्स्ट आहे स्नोब. स्नोब म्हणजे काय होतं, अँड सोशल सुपिरियर्स. अँड सोशल सुपिरियर्स म्हणजे काय होतं, स्नोब, SNOB, स्नोब. स्नोब म्हणजे काय होतं मग मराठीमध्ये, सामाजिक दर्जा. सामाजिक दर्जाला म्हटलं जातं स्नोब. म्हणजेच काय तर अँड सोशल सुपिरियर्स. आणखी काय होतं, स्वयंशिष्ट. ओके. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे रिइन्कार्नेशन. रिइन्कार्नेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, REINCARNATION, रिइन्कार्नेशन. आणि रिइन्कार्नेशन म्हणजे काय होतं तर पुनर्जन्म किंवा नवीन अवतार, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये रिइन्कार्नेशन. स्पेलिंग आहे REINCARNATION. आणि मराठीमध्ये काय होतं, पुनर्जन्म किंवा नवीन अवतार, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये रिइन्कार्नेशन. नेक्स्ट आहे स्कॅटर शॉट. स्कॅटर शॉटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, SCATTERSHOT. आणि स्कॅटर शॉट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, अव्यवस्थितपणे, अव्यवस्थितपणे किंवा नियोजन नसलेला, विखुरलेला किंवा सर्वत्र पसरलेला. ओके. सो स्कॅटर शॉटची स्पेलिंग काय आहे, SCATTERSHOT. आणि त्याचं मीनिंग होतं मराठीमध्ये अव्यवस्थितपणे, नियोजन नसलेला, विखुरलेला किंवा सर्वत्र पसरलेला. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस मध्ये. फर्स्ट आहे ऍक्सेप्ट अ वुडन निकल. ऍक्सेप्ट अ वुडन निकलचं मीनिंग आहे
टू एक्सेप्ट समथिंग दॅट प्रूव्स टू बी फ्रॉडुलंट ऑर डिसिटफुल, टू बी स्विंडल ऑर कोड. म्हणजेच काय होते, तर एखादी काय काहीतरी फसवलेलं आहे किंवा काही झालेलं आहे तर ते सिद्ध झालेलं आहे असं स्वीकार करून घेणे, त्याला म्हटलं जातं ऍक्सेप्ट अ वुडन निकल. एकदा तुम्हाला लिहून देते म्हणजे तुम्हाला आणखी कळेल की त्याचं मिनिंग काय होतं. ओके, काय आहे, फसवे किंवा कपटी असल्याचे सिद्ध करणारी एखादी गोष्ट स्वीकारणे. म्हणजे काय होतं, ऍक्सेप्ट अ वुडन निकल म्हणजेच काय तर फसवणे. ओके, काय आहे ऍक्सेप्ट अ वुडन निकल म्हणजे टू ऍक्सेप्ट समथिंग दॅट प्रूव्स टू बी फ्रॉडुलंट ऑर डिसिटफुल, टू बी स्विंडल ऑर कोड. म्हणजे काय होतं, फसवे किंवा कपटी असल्याचे सिद्ध करणारी एखादी गोष्ट काय करणे, स्वीकारणे किंवा फसवणे, त्याला म्हटलं जातं ऍक्सेप्ट अ वुडन निकल. नेक्स्ट आहे डन टू डेथ. डन टू डेथचं मिनिंग आहे इफ अ जोक ऑर स्टोरी हॅज बीन डन टू डेथ इट हॅज बीन टोल्ड सो ऑफन दॅट इट हॅज स्टॉप बीइंग फनी. म्हणजेच एखादी स्टोरी किंवा काही जोक जर आपल्याला वारंवार कोणी सांगत गेलं तर आपण एक वेळा हसू, दोन वेळा हसू, पण नेहमी तेच सांगत गेलं खूप वारंवार तर आपल्याला त्याच्यावर हसू येईल का, नाही येणार. म्हणजेच तो जो जोक आहे तो काय होईल, तो पानचट होऊन जाईल. त्याला काय म्हटलं जातं, डन टू डेथ. म्हणजे एखादी गोष्ट वारंवार जर वापरली तर ती गोष्ट काय होऊन जाते, निरुपयोगी होऊन जाते किंवा कंटाळवाणी होऊन जाते, त्याला म्हटलं जातं डन टू डेथ. ओके, सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, एखाद्या गोष्टीचा वारंवार किंवा जास्त वापर करणे ज्यामुळे काय होते, ती कंटाळवाणी किंवा निरुपयोगी वाटते. ओके, त्याला काय म्हटलं जातं, डन टू डेथ. एखादी गोष्ट वारंवार किंवा जास्त वापर करणे ज्यामुळे ती कंटाळवाणी किंवा निरुपयोगी वाटते, त्याला म्हटलं जातं डन टू डेथ. सो परत एकदा तुम्ही हे इडम्स अँड फ्रेजेस वाचून घ्या. त्याचे जे एक्झाम्पल दिलेले आहे ते तुम्ही एकदा वाचून मराठीमध्ये त्याचं काय त्या सेंटेन्सचा अर्थ होऊ शकतो हे सुद्धा स्वतःच्या मनाने एकदा बघून घ्या. जे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स दिलेले आहे, सिनोनिम्स घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. वर्ड्स सुद्धा घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करा. त्यामुळे तुम्हाला कळेल की त्या सेंटेन्समध्ये तो वर्ड तुम्ही कसं त्याला तिथे फिक्स करू शकता म्हणून. म्हणजेच जेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये एरर फाइंड करायचं जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल की हा इथे वर्ड बरोबर नाही बसलेला आहे, इथे हा एरर आहे. किंवा वोकॅब्युलरीमध्ये येत असतं, जसं रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये विचारलं जातं की याचं सिनोनिम काय होऊ शकते, याचा अँटोनिम काय होऊ शकते, किंवा या जागेवर या वर्डच्या जागेवर आपण कोणता वर्ड आपण तिथे ठेवू शकतो, ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर असं कळत जाईल जर तुम्ही डेली वाचत गेले वोकॅब्युलरीचे वर्ड्स आणि जे आधी वर्ड झालेले आहे ते सुद्धा तुम्ही रिवाइज करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.